जा कुठे जायचं तिथे माहेरी. अनेक मुली माहेरी आल्यानंतर विचारावं लागतं नवरा अमेरिकेत आहे सध्या, ठीक आहे, नाही राहत ती सासू सासऱ्याजवळ. सुनयना म्हणते तोंड पाहायचं नाही. त्यावेळेस ती माता नाही का हो? पण कर्तव्य कठोर माता आहे. कुठे पोरींना आज आवश्यकता आहे त्या ठिकाणी राहण्याची, तिथे राहिलं पाहिजे. भगवान अर्जुनाला हे शिकवताय. अर्जुन काही खोटं बोलला नव्हता. पूर्ण आपल्याला लागू आहे अर्जुनाने सांगितलेल्या गोष्टी. पण युद्ध समोर उभं आहे. कुरुक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे. ते धर्माची प्रतिष्ठापना होण्याकरिता अवतार आहे. आपला अवतार का झाला? का तुम्हाला बुद्धी दिली ह्या ट्रेनमध्ये बसण्याची? राजर्षी योगाच्या कर्मयोगाच्या ट्रेनमध्ये, मोदीजी महाराज आणि बाप्पासाहेबांच्या ट्रेनमध्ये बसण्याकरता कोणी उद्युक्त केलं? काही कारण असेल ना. आणि हे जर आपण चुकलो आपणही थप्पड खाऊत. आपला संसारही जाईल, परमार्थही जाईल. दोन्हीमधून आपण संपू. भगवान गोपाल कृष्ण अनेक भूमिकेत जसं सुनयना आणि महाराज जसे वागले, कोण महाराजा जनक, त्या भूमिकेत आपण संसार केला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरांनी उल्लेख किंवा भगवान कृष्णाने जनको दया संसार करा म्हटलंय. जनक राजासारखं पळायला नाही सांगितलं. जनको दया कोणाचा उल्लेख केला नाही भगवान कृष्णाने, महाराजा जनकांचा केलेला आहे. जनक अनेक स्टाईलनं सीतेला रामानी सोडलं. चूक झाली की बरोबर झाली अजूनही विद्वान याच्यावर खल करतात. सीतेवर फार मोठा अन्याय रामाने केला. खरं म्हणजे तिनं डायव्हर्स घ्यायला पाहिजे होता. त्या काळात कोर्ट दिसत नाहीत आणि वकीलही नव्हते. आम्ही जर वकील असतो सीतेला प्रपोज केलं असतं. पण पती रामाने अन्याय केला, पण राजा रामाने न्याय केला. एका धोब्याच्या सांगण्यावरून राजा कॉग्निझन्स घेऊ शकतो. स्वतःची पत्नी असो तिला अग्निदिव्य करायला लावतो किंवा अजून करतो, हे राजा म्हणून शोभतंय. पती म्हणून भलेही अन्याय होईल, पण आता पतीची भूमिका श्रेष्ठ की राजाची भूमिका श्रेष्ठ? याच्यामध्ये राजाची भूमिका श्रेष्ठ. पण ज्या दिवशी आपण भक्त म्हणून आपली भूमिका येते,